नमस्कार. मॅडम ते आता हे पूर्ण आता वाटेगाव, हर्डप, बनशिंचोली, बाबळी हे जे साईड आहे की नाही गुरपळी वगैरे, हं. तर ते काही म्हणजे जनावरांच्या चाऱ्याची काही प्रशासनानं व्यवस्था केली का? जनावरांच्या चाऱ्याची? चारा छावण्या वगैरे असं नाही, नाही. नाही का? नाही, नाही. तेच म्हणू लागलो होतो. नाही पण आता ते पाणी खाली गेलं की चारा उघडा पडतोच की. नाही पडेलच की मॅडम, उघडा. नाही नाही, ते पूर्ण जळून जात असते आणि ते वास येते, त्याच्यामुळे खात नाहीत जनावर समजा. ओके. महिनाभर जनावर खात नाही तिथं, ते पूर येऊन गेलेल्या जागेवर. नाही पण आता पूर तर आपल्याकडे 14 ऑगस्टला आला होता. 28 ला पण आला होता. हो ना, तेव्हा पूर्ण रानाचे म्हणजे ते काय पिकं जळून गेले. चारा चारा म्हणजे गवतच की शेवटी, गवत पण जळून हां. गेलं पूर्ण. तर तेव्हा हा प्रश्न नाही उद्भवला. आता का नाही तेव्हा उद्भवला बरं? आता का उद्भवला की पहिलं जे होतं म्हणजे आता हं, इकडं काय पर्यायी व्यवस्था होती समजा. काही हं, लोकांकडं कुटार वगैरे कडबा काही स्टॉक मध्ये होता, संपला हं, आता. हं. महिना व्हायला ना त्या पुराला जाऊन समजा, महिना दीड महिना. हा, आता तेवढाच ओके. पूर आला, त्याच्यामुळे आता पर्यायच नाही समजा काही. त्याच्यामुळे काही प्रशासनानं काही म्हणजे आणि चारा गंजी छावण्या वगैरे होत्या त्या? काय म्हणले मॅडम? गंजी होत्या? नाही ते वैरणीच्या गंजी? संपतच ना हो, ते काय इथला एवढं राहतात का म्हणजे असं. हे चारा आणि ते म्हणजे सपोर्टला राहते ते फक्त. आता ते पूर्ण एक दीड दोन महिने समजा जनावराला काहीच न भेटल्यामुळे ते लोकांनी टाकले कुटारा असलेले स्टॉक मधले, कोणी कडबा हं, हं, स्टॉक हं. मधला. आता ते संपलं, त्याच्यामुळे आता काही पर्यायी व्यवस्था आहे का आपल्या प्रशासनाच्या वतीनं? तशा तर काही सूचना नाहीयेत आम्हाला. असं का? हं. बरं बरं बरं. चालते मॅडम, तेच विचारत हो, होतो. हो. हो, ओके, धन्यवाद.